वैरागच्या जनतेसाठी संतनाथ हॉस्पिटल ठरणार वरदान, माफक दरात मिळणार तज्ज्ञांचे उपचार। वैराग शहर आणि परिसरातील नागरिकांना तातडीच्या आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळाव्यात या उद्देशाने माढा रोडवर उभारण्यात आलेल्या संतनाथ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले। हे रुग्णालय भविष्यात परिसरातील नागरिकांसाठी खऱ्या अर्थाने वरदान ठरेल असा विश्वास बार्शी पंचायत समितीचे नूतन उपसभापती संतोष निंबाळकर यांनी यावेळी व्यक्त केला। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी भूषवले। या रुग्णालयाचे उद्घाटन उपसभापती संतोष निंबाळकर, पोलीस निरीक्षक कुंदन गावडे, उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर, माजी सभापती मकरंद निंबाळकर आणि माजी प्राचार्य एम.डी. देशमुख यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले। यावेळी मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला। हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर आदित्य जाधव यांनी उपस्थितांशी संवाद साधत सांगितले की मध्यमवर्गीय कुटुंबांना परवडेल अशा दरात आरोग्य सेवा देणे हे आमचे मुख्य ध्येय आहे। बिलाच्या बाबतीत नागरिकांच्या मनात कोणतीही भीती राहणार नाही। हे 15 बेडचे सुसज्ज रुग्णालय असून इथे अस्थिरोग, बालरोग, स्त्रीरोग, मूत्र किडनी विकार आणि पोट विकार तज्ज्ञ तसेच 24 तास आपत्कालीन सेवा उपलब्ध होणार आहेत। उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर आणि मकरंद निंबाळकर यांनीही आपल्या मनोगतातून रुग्णालयाला शुभेच्छा दिल्या। प्रास्ताविक संचालक गोविंद गोवर्धन यांनी केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार वैराग पत्रकार संघाचे अध्यक्ष कालिदास देवकते सर यांनी मानले। या रुग्णालयाचा उद्घाटन समारंभ यशस्वी करण्यासाठी संचालिका डॉक्टर संगीता देशमुख, डॉक्टर सई गुंड, संचालक डॉक्टर प्रतीक पाटील, डॉक्टर रियाज तांबोळी, डॉक्टर संताजी देशमुख, डॉक्टर पवन गुंड, रोहन देवकते, गणेश नागटिळक, अथर्व कदम, संतोष डोलारे आदींनी विशेष परिश्रम घेतले। यावेळी अरुण सावंत, नगरसेवक नागनाथ वाघ, अजय काळोखे, नानासाहेब दायगुडे, बाबा माने रेड्डी, प्राचार्य खंडेराया घोडके यासह वैराग परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।